नमस्कार. जनतेच्या आग्रहाखातर सैनिक समाज पार्टी बारामती आणि राहुरी नगर पाथर्डी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देणार आहे. जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी येथे येऊन घोषणा केली असली की बिनविरोध आणण्याचा प्रयत्न आहे. बिनविरोध हा संकल्पनाच भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली नाही. कारण लोकशाहीमध्ये निवडणुका हा आत्मा आहे. निवडणुकीच्या माध्यमातूनच लोकशाही प्रबळ होऊ शकते, सक्षम राहू शकते. पण हे बिनविरोध जे फॅड यांनी काढलेलं आहे त्याला शह द्यायचा आहे. सैनिक समाज पार्टी आपले उमेदवार उभे करणारच आहे. सैनिक समाज पार्टीचे उमेदवार केवळ नामधारी उभे राहणार नाहीत, त्यांना पाठिंबा आहे. जनतेचा 90% मतदारांचा पाठिंबा आहे. कारण जनता ही या प्रस्थापित घराणेशाही पक्षांच्या दबावात राहून पिचत गेली आहे, अंडर प्रेशर गेली आहे, दबावात जीवन जगत आहे आणि लोकशाही ही नावाला उरलेली आहे. ज्याप्रमाणे ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणला होता त्याचीच पुन्हा या महाराष्ट्रामध्ये पुनरावृत्ती करण्यात येणार आहे. सैनिक समाज पार्टी इच अँड एव्हरी इलेक्शनमध्ये उमेदवार देणार म्हणजे देणारच आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबद्ध आहे आणि सैनिक समाज पार्टीला आम समाजातील नागरिकांचा पाठिंबा आहे, आम समाजातील मतदारांचा पाठिंबा आहे. फक्त नॉर्मल तुम्ही उमेदवार द्या, तुम्हाला तुमच्या उमेदवाराला, सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला आम्ही अल्प खर्चात निवडून देणार आहोत असा मतदारांनी आग्रह केला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीमध्ये दमदार उमेदवार देण्यात येणार आहे. फॉर्म घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनी फॉर्म घेतले आहेत. फॉर्म भरण्याच्या तयारीत सैनिक समाज पार्टीचे उमेदवार लागलेले आहेत आणि विड्रॉल पर्यंत हे या फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांना काय काय अडचणी येतात त्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. आणि विड्रॉवलच्या दिनानंतर तो वेळ संपल्यानंतर सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारांचा धुराळा उडवण्यात येणार आहे. संपूर्ण जनता सैनिक समाज पार्टी बरोबर आलेली आहे आणि ते हे ऐतिहासिक कार्य सैनिक समाज पार्टीचे उमेदवार करून दाखवणार आहेत असा आग्रह मतदारांनी केला आहे. मतदाराच्या आग्रहास्तव मतदारांना पण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार यावं आणि त्यासाठी या दोन्ही पोटनिवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टी उमेदवार देऊन आपला भक्कम पाया तयार करणार आहे आणि उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्याचा प्लॅन यशस्वी करून दाखवणार आहे. तेही मतदार यशस्वी करून दाखवणार आहेत. कारण मतदार राजा हा संपूर्ण सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर येऊ लागला आहे. त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये नक्कीच परिवर्तन घडणार आहे आणि परिवर्तनाच्या या लाटेवर सैनिक समाज पार्टीने जनजागृती केली आहे आणि या जनजागृतीचा परिणाम होऊन सैनिक समाज पार्टीचे उमेदवार निश्चित निवडून येणार आहे. आणि असा आग्रह मतदाराने केल्यामुळे मतदारानेच ही लढाई हातात घेतली आहे. म्हणून सर्व मतदार राजांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.